जीवन में असली उडाण अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय। महायुतीला महाराष्ट्रात 236 जागा मिळाल्या आहेत आणि 132 जागा मिळवून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 तर शिंदेंच्या शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या आहेत। दरम्यान 2022 मध्ये शिंदेंनी बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, मात्र मुख्यमंत्रीपद शिंदेंना देण्यात आलं होतं। आता महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर भाष्य केलंय। मी अगदी मनमोकळेपणाने काम करणारा माणूस आहे। सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे पद मोठं आहे। मी प्रधानमंत्री साहेबांना फोन केला, त्यांना म्हणालो सरकारमध्ये निर्णय घेताना आमची कोणतीही अडचण येणार नाही। तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली, तुम्ही घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल। निर्णय घेताना हे वाटू देऊ नका की एकनाथ शिंदेची अडचण आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। आज आपल्याला मी सांगू इच्छितो, एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलं आहे, त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे। पुन्हा महायुती म्हणून ही महायुती मजबूत आहे। महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, मॅन्डेट दिलं आहे, त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत। म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि जीवन में असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला। या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे, राज्याला आपण देशामध्ये नंबर 1 बनवलं आहे। आणखी आपण त्याच्यामध्ये जसं आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आहे। आज भारत देश आज आत्मनिर्भर, आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही, आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल। महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलेही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे। आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।